अथ श्री साई सच्चरित अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आकारे सूत्रमय अति लहान, अर्थ गांभीर्ये अति गहन, व्यापकत्वे बहु विस्तीर्ण, संकीर्ण तरीति तुकेच। ऐसे ते बाबांचे बोल, अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांती ही नभती फोल, समतोल आणि अनमोल। पूर्वापरानुसंधान रहावे, यथा प्राप्तानुवर्ती भावे, नित्य तृप्त सदा असावे, नसावे संचित कदापि। अरे जरी मी झालो फकीर, घरनादार बेफिकीर, बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागुनी, तरी ती माया अनिवार, मलाही गांजीवरचे वर, मी विसरे परी तिजला न विसर, मजती निरंतर कवटाळी। आदिमायाच ते हरीची, त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची, तेथ मज दुबळ्या फकीराची, वार्ता कैची तिज पुढे। हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न, विना अविच्छिन्न हरिभजन, माया निरसन नो हे पा। ऐसी ही मायेची महती, भक्ता लागी बाबा कथिती, सेवेची भावया तन्निवृत्ती, भजन स्थिती वानिती। संत माझी सचेतन मूर्ती, कृष्ण स्वये म्हणे भागवती, कोणान ठावी ही स्पष्टोक्ती, उद्धवा प्रती हरीची। म्हणून भक्त कल्याणार्थ, दयाघन साई समर्थ, वदते झाले जे सत्य सार्थ, परिसा अतिविनीत होनी। पाप जयाचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वहिले, तेची माझे भजनी लागले, खूण लाधले ते माझी। साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याहाल, या बोला विश्वास ठेवाल, पावाल कल्याण निश्चय। न लगे मज पूजा संभार, षोडशवा अष्टोपचार, जेथे भाव अपरंपार, मजला थार ते ठाई। ऐसे बाबा वेळोवेळा, बोलून गेले भक्त जिव्हाळा, आता आठवून त्या प्रेमळ बोला, करू विरंगुळा मनासी। ऐसा हा दयाळू साई सखा, शरणागतांचा पाठी राखा, भक्त कैवार घेऊनी निका, नवल विलोका केले ते। दवडून चित्ताची अनेकाग्रता, करोनी तयाची एकाग्रता, परिसावी ही नूतन कथा साग्रता, कृतकार्यता होईल। साई मुखीची अमृतवृष्टी
तीच जेथे पुष्टी तुष्टी, कोण कंटाळे शिर्डीचे कष्टी, निजहित दृष्टी ठेविल्या. गताध्यायी अनुसंधान, दिधले एका अग्निहोत्र्या लागून, ब्रह्मीभूत निज गुरुदर्शन, आनंद संपन्न त्या केले. आता हा अध्याय त्याहुनी गोड, भक्त एक क्षयी रोड, दिधली तया आरोग्याची जोड, मोडून खोड स्वप्नात. तरी ऐका भाविक जन, होऊन या दत्तावधान, साईनाथ चरित्र गहन, कल्मष दहन कारक जे. पुण्य पावन हे चरित्र, जल जैसे गंगेचे पवित्र, धन्य श्रवण कर्त्यांचे श्रोत्र, इह परन्न साधक ते. पाहू अमृताची उपमा देऊन, परी अमृत काय गोड याहून, अमृत करील प्राण रक्षण, जन्म निवारण चरित्र हे. जीव म्हणती सत्ताधीश, करील जे जे येईल इच्छेस, ऐसे जयाचे वाटे मनास, कथानकास या परिसावे. जीव जरी खरा स्वतंत्र, सुखा लागी कष्टता अहोरात्र, पदरी पडते दुःख मात्र, हे तो चरित्र सत्तेचे. दुःखे टाळावया लागी, असता सावधान जागो जागी, ती त्या धुंडीत लागवेगी, त्याचीच मागी घेतात. वारू जाता गळा पडती, झाडून टाकिता अधिक लिपडती, वाऊगी जीवाची धडपडती, अहोराती तो क्षीण. जीव जरी खरा स्ववश, तरी तो असता पूर्ण सुखवश, दुःखाचा एक लवलेश, रेस भरही नातळता. पापान आचरिता कधी, पुण्याचीच करिता समृद्धी, सुखाचीच संपादिता वृद्धी, स्वतंत्र बुद्धी म्हणवोनी. परी जीव नाही स्वतंत्र, पाठी लागले कर्मतंत्र, तयाचा खेळची विचित्र, हाती कळसूत्र कर्माचे. पुण्याकडे लक्ष जाय, पापाकडे ओढिती पाय, सत्कर्माचा शोधिता ठाय, कुकर्मी काय आतुडे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरा माजी, नारायण गावचा पाटील भीमाजी, तयाची कथा आता परिसाजी, रसराजीच अमृताची. भीमाजी घरचा सुख संपन्न, आल्या गेल्या घाली अन्न, कधी न जाचे मन खिन्न, प्रसन्न वदन सर्वदा. अदृष्टाचे विलक्षण संजोग, न कळता होती लाभ वियोग, चालून येती कर्मभोग, नसते रोग उद्भवती. 1919 भीमाजीस पिढी दुर्दैव, होय कफक्षय रोगोद्भव, प्रादुर्भाव ज्वराचा. येऊ लागला असह्य खोकला, ज्वरही फार वाढू लागला,
दिवसे दिवस बळावत गेला, निराश झाला भीमाजी. तोंडास फेस सर्वदा येणे, मचूळ आणि रक्ताचे गुळणे. पोटात अक्षयी कळमळणे, जीव तगमगणे राहीना. शेजे खिळला दुखणाईत, गळाली गात्रे चालला वाळत. उपायांची झाली शिकस्त, झाला तो त्रस्त अत्यंत. अन्नपान काही न रुचे, पेजपथ्य काही न पचे. तेणे अस्वस्थ काही न सुचे, हाल जीवाचे असह्य. देव देवस्की झाली सारी, हात टेकिले वैद्य डॉक्टरी. पाणी सोडिले जीविताशेवरी, पडला विचारी भीमाजी. पाटील झाले उद्विग्न चित्ती, दिसती थोडे दिसांचे सोबती. उत्तरोत्तर फारची थकती, दिवस गती लागले. आराधिली कुलदेवता, तीही देईना आरोग्यता. जोशी पंचाक्षरी समजता, थकले पुसपुसता पाटील. कोणी म्हणती अंगरोग, काय तरी हा दैवयोग. वाटे ओढावला पुरा भोग, निरुपयोग मनुष्ययत्ना. डॉक्टर झाले हकीम झाले, उपचार करिता टेकीस आले. कोणाचे काहीच न चाले, प्रयत्न हरले सकळांचे. पाटील अत्यंत कदरले, म्हणती देवा म्या काय केले. काहीच का उपयोगान आले, पाप असले कैचे के. देव तरी कैसा विलक्षण, सौख्य भोगत्या एकही क्षण. आपुले हो नेदी स्मरण, नवलविंदान तयाचे. मग तयाच्या चिजै येई मना, संकट परंपरा धाडितो नाना. करवूनी घेई आपल्या स्मरणा, नारायणा धाव म्हणवी. असो कळवळ्याचा धावा ऐकिला, देव तात्काळ गहिवरला. बुद्धी उपजली भीमाजीला, पत्र नानाला घालावे. करीतील काहीतरी नाना, इतर कवणा जे करवेना. ऐसा पूर्ण विश्वास मना, पाटला ना वाटला. तोची त्यांचा शुभ शकुन, तेची रोगाचे निरसन. पुढे सविस्तर पत्र लिहून, नानास त्यांनी पाठविले. नाना साहेबांचे स्मरण, तेच साईनाथांचे स्फुरण. उद्भवले रोग निवारण कारण, अतर्क्य विंदान संतांचे. हो का कालचक्राची रचना, तेथही दिसते ईश्वरी योजना. यास्तव कोणी अन्यथा कल्पना, करुनी वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर तेथीचा सूत्रधारी. तोची तारी तोची मारी, कार्यकारी तो एक. पाटील लिहिती चांदोरकरास, औषधे खाता आला त्रास. कदरलो मिया जीवितास, जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडिली, व्याधी दुस्साध्य ऐसी ठरविली.
हकीम वैद्यांची बुद्धी थकली, उमेद खचली माझीही. तरी आता एक विनंती आहे आपुले चरणाप्रती, व्हावी मज आपुली भेट निश्चिती, ही एक चित्ती असोसी. चांदोरकरांनी पत्र वाचिले, त्यांचेही मन खिन्न झाले. भीमाजी पाटील बहुभले, नाना द्रवले अंतरी. उत्तरी कळविती एकची उपाय, साईबाबांचे धरावे पाय. हाची केवळ तरणोपाय, बाप माय तो एक. तीच कनवाळू सर्वांची आई, हाके सरसी धावत येई. कळवळून कडिये घेई, जाणे सोयी लेकरांची. क्षयरोगाची कथा काय, महारोग दर्शने जाय. शंकान धरी तिळप्राय, घट्ट पाय धरी जा. जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधिले पायी. म्हणून म्हणतो करी गा घाई, दर्शन घेई साईंचे. भया माझी मोठे भय, मरणापरीस दुजे काय. घट्ट धरी जा साईंचे पाय, करील निर्भय तो एक. दुस्सह्य पाटलाची व्यथा, पातली प्राणांतिक अवस्था. कधी भेटेन साईनाथा, कधी कार्यार्था साधेन. ऐसा पाटील झाला बावरा, म्हणे सरसामान आवरा. उदैक सत्वर तयारी करा, वाट धरा शिर्डीची. येणे प्रमाणे दृढ निश्चयेसी, निरोप पुसूनी सकळिकासी. महाराजांचे दर्शनासी, निघाले शिर्डीसी पाटील. घेतले आप्तजन बरोबरी, भीमाजी निघाले झडकरी. उत्कंठा फारची अंतरी, शिर्डी सत्वरी कै देखे. मशिदीच्या चौका शेजारी, गाडी आली पुढले द्वारी. चौघाही वाहुनिया करी, भीमाजीवरी आणिले. नानासाहेब समवेत होते, माधवरावही आले तेथे. ज्या माधवरावांची या हाते, सुगम पद ते सर्वत्र. पाटील पाहूनी बाबा वदती, श्यामा हे चोर आणून किती. घालशी माझे अंगावरती, काय हे कृती बरी का. साईपदी ठेविला माथा, भीमाजी म्हणे साईनाथा. कृपा करी मज अनाथा, दीनानाथा सांभाळी. देखून या पाटीलाची व्यथा, दया उपजली साईनाथा. ते सरसी शमली दुःखावस्था, पाटील चित्ता विश्वासला. पाहून भीमाजी अस्वस्थ, कृपा सागर साई समर्थ. हेलावला अपरिमित, बोले सस्मित मुख तेव्हा. बैस आता सोडी खंत, खंतन करीती विचारवंत. झाला तुझिया भोक्तृत्वा अंत, पाय शिर्डीत टाकिता. आकंठ संकटार्णवी बुडाला, हो का महदुःख गर्तेत गढला. जो या मशीद माईची पायरी चढला, सुखा आरूढला तो जाणा. फकीर येथीचा मोठा दयाळू,
करील व्यथेचे निर्मूळू, प्रेमे करील प्रतिपाळू, तो कनवाळू सकळांचा, या लागी तू स्वस्थ पाही, भीमाबाईच्या सदनी राही, आराम तो एका दो दिसाही, जाकी होईल तुझ प्रती, जैसा एकादा आयुष्यहीन, पावे सुदैवे अमृत सिंचन, लाधे तात्काळ पुनरुज्जीवन, तैसे समाधान पाटीला, ऐकून साई मुखींचे वचन, मरणोन्मुखा अमृतपान, किंवा तृषार्ता लाधावे जीवन, तैसे समाधान पाटीला, प्रति 5 मिनिटास रक्ताच्या गुळण्या येत मुखास, बाबा सन्मुख 1 तास, बैसता निरास पावल्या, केलेन व्यथेचे परीक्षण, पुसिले तदुद्भव कारण, केवळ कृपा निरीक्षण, रोगामलून तात्काळ, कृपा निरीक्षण होता पुरे, वाळल्या काष्ठा येती कोंभरे, वसंता वीण फुलती तुरे, ते फळी डवरे रमणीय, रोग काय आरोग्य काय, पुण्य पापाचा होता क्षय, ज्यांचे त्याने भोगिल्याशिवाय, अन्य उपाय चालेना, केवळ भोगेच तयासी क्षय, जन्म जन्मांतरी हाची निश्चय, भोगिल्या वीण अन्य उपाय, निवृत्तीदायक नाहीच, तथापि भाग्ये संत दर्शन, हे एक व्याधीचे उपशमन, व्याधिग्रस्त मग व्याधींचे सहन, दुःखे वीण सहज करी, व्याधी दावी भोग दारुण, संत ठेवी दृष्टी सकरुण, तेणे भोक्तृत्व दुःखावीण, संत निवारण करितात, केवळ बाबांचा शब्द प्रमाण, तेची औषध रामबाण, एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन, जाहले निवारण हिमज्वराचे, कथेत वाटतील आडकथा, परिया संकलित श्रवण करिता, दिसून येईल समर्पकता, स्मरणदाता ही साईच, माझी कथा मीच करीन, साईच गेले आहेत बोलून, त्यांनीच या कथांची आठवण, दिधली मज लागून ये समय, बाळा गणपत नामे एक, जातीचा शिंपी मोठा भाविक, येऊनी मशिदीत बाबांसन्मुख, अतिदीन मुख विनवीत, काय ऐसे म्या केले पाप, काहा सोडीना मज हिवताप, बाबा झाले उपाय अमूप, हलेना तत्राप अंगीचा, तरी आता मी करू काय, जाहली सर्व औषधे कषाय, आपण तरी सांगा उपाय, कैसे निजाय हा ताप, तव दया उपजली अंतरी, बाबा वदत प्रत्युत्तरी, उपाय त्या हिमज्वरावरी, ती नवलपरी परिसावी, दही भाताचे काही कवळ, लक्ष्मी आईच्या देवळाजवळ, काळ्या कुत्र्यास खाऊ घाल, बरा होशील तात्काळ, बाळा भीत भीतची गेला, घरी जाऊनी पाहू लागला, झाकून ठेविला भात आढळला, दही लाधला शेजारी, बाळा मनी विचार करी, दही भात मिळाला तरी,
काळाच कुत्रा वेळेवरी देवळा शेजारी असेल का? परीही बाळाची उगीच चिंता, निर्दिष्ट स्थळी जाऊनी पोहोचता. कृष्ण श्वान एक पुच्छ हलविता, समोर येता देखिले. पाहुनी ऐसा हा योग जुळला, बाळास मोठा आनंद जाहला. दही भात खाऊ घातला, वृत्तांत कळविला बाबांस. सारांश हा जो प्रकार घडला, कोणी काहीही म्हणो तयाला. तेव्हापासून हिमज्वर गेला, आराम जाहला बाळास. ऐसेच बापूसाहेब बुट्टी, थंडी जाहली होती पोटी. जुलाब होत पाऊठो पाऊठी, उलटीवर उलटी एकसरा. सर्व औषधांनी कपाट भरले, परी एकही न लागू पडले. बापूसाहेब मनी घाबरले, बहुत पडले विचारी. जुलाब उलट्या होऊन होऊन, बापूसाहेब जाहले क्षीण. नित्यनेम बाबांचे दर्शन, घ्यावया त्राण नुरले त्या. गोष्ट गेली बाबांचे कानी, आणवून बैसविले सन्मुख त्यांनी. म्हणाले खबरदार आतापासुनी, मल विसर्जनी जाता नये. वांती ही राहिली पाहिजे ठिकाणी, तया सन्मुख हालवून तर्जनी. पुनश्च पूर्ववत तया अनुलक्षुनी, म्हटले बाबांनी तैसेच. तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा, दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा. केला पहा तात्काळ पोबारा, जाहला आराम बुट्टीस. एकदा गावी वाक्याचा उद्भव, असता जाहला तयास उपद्रव. वांती रेच यांचा समुद्भव, कळवळला जीव तृषाकुल. पाशीच होते डॉक्टर पिल्ले, तयांनी उपाय सर्व वेचले. शेवटी जेव्हा काहीच न चले, मग ते गेले बाबांकडे. होते जैसे जैसे घडले, साई चरणी सर्व निवेदिले. कॉफी घ्यावी की पाणी चांगले, विचारिती पिल्ले बाबांस. तव बाबा वदती तयाला, खा दूध बदाम घाला. अक्रोड पिस्त्यांसह तयाला, प्यावयाला द्या तरण. तेणे तयाची राहील तहान, होईल सत्वर व्याधी हरण. सारांश ऐसे हे पाजिता तरण, उपद्रव निरसन जाहले. खा अक्रोड पिस्ते बदाम, येणे पटकीस पडावा आराम. शब्दची बाबांचा विश्वास धाम, शंकेचे काम ना तेथे. आळंदीचे एक स्वामी, साई समर्थ दर्शन कामी. आले एकदा शिर्डी ग्रामी, पातले आश्रमी साईंच्या. होता तयास कर्णरोग, तेणे अस्वास्थ्य निद्राभंग. करविताही शस्त्रप्रयोग, काही न उपयोग तिळमात्र. ठणका लागे अनावर, चालेन काही प्रतिकार. निघावयाचा केला विचार, गेले आशीर्वाद मागावया. अभिवंदूनि साई पदा, पाऊनिया उदी प्रसादा. स्वामी मागत आशीर्वादा, कृपा सर्वदा असावी. माधवराव देशपांड्यांनी, काना प्रीत्यर्थ केली विनवणी. अल्लाह अच्छा करेगा म्हणूनी, महाराजांनी आश्वासिले.
ऐसा आशीर्वाद लाधुनी स्वामी परतले पुण्य पट्टणी. पत्र आले 8 दिवसांनी ठणका तक्षणीच राहिला. सूज मात्र कायम होती शस्त्र प्रयोग करावा म्हणती. पुन्हा तो प्रयोग करावा ये अर्थी आलो मुंबई प्रतिमागुता. गेलो पुढील डॉक्टरांकडे नकळे बाबांना पडले साकडे. डॉक्टर पाहिजो कानाकडे सूज कोणीकडे लक्षेना. शस्त्रप्रयोग आवश्यकता डॉक्टर म्हणे नलगे आता. स्वामींची हरली दुर्धर चिंता विस्मय समजता वाटला. ऐशीच आणिक एक कथा ओघास आली जी प्रसंगवशता. ती सांगून श्रोतया आता अध्याय आटोपता घेऊ हा. सभामंडपाची फरसी बांधू आरंभिली जे दिवसी. त्या आधी 8 दिनी महाजनींसी जाहली मोडसी दुर्धर. जुलाब होऊ लागले फार मनीचे मनी बाबांवर भार. करीनात औषध वा उपचार अत्यंत बेजार जाहले. साई पूर्ण अंतर्ज्ञानी जाणत होते महाजनी. म्हणवून हे अस्वास्थ्य तया लागुनी केले न त्यांनी निवेदन. येईल जेव्हा तयांचे मनी करीतील निवारण आपण होऊनी. ऐसे पूर्ण विश्वासुनी व्याधी सोसूनी राहिले. भोग भोगू आपण सकळ परीन पूजेशी पडावा खळ. हीच एक इच्छा प्रबळ सर्व काळ काकांच. जुलाब कितीदा आणि केव्हा प्रमाणातीत झाले जेव्हा. चुकू नये आरती सेवा म्हणून तेव्हा काय करीती. तांब्या एक पाण्याने भरला अंधारातही लागेल हाताला. ऐसे जागी मशिदीला एका बाजूला ठेवीत. स्वये बैसत बाबांपाशी चरण संवाहन करावयासी. हजर नित्य आरतीसी नित्य नेमेसी चालवीत. आली जरी पोटात कळ तांब्या होताच हाताजवळ. पाहूनी जवळ एकांत स्थळ होनी निर्मळ परतत. असो फरसी करावयासी आज्ञा मागता बाबांपाशी. दिधली पहाती तात्या बांसी वदत तयासी काय पहा. जातो आम्ही लेंडीवर लेंडीवरून परतल्यावर. करा आरंभ बरोबर या फरशीचे कार्यास. पुढे बाबा परत आले आसनावरी जाऊनी बैसले. पादसंवाहन सुरू केले येऊनी वेळेवर काकांनी. कोपर गावाहून तांगे थडकले मुंबईकडील भक्त पातले. पूजा संभार सहित चढले येऊनी अभिवंदिले बाबास. इतर मंडळी समवेत अंधेरीचे पाटीलही येत. घेऊनी पूजा पुष्पाक्षत वाट पाहत बैसले. इतक्यात खाली पटांगणात रथ जेथे ठेवीत असत. कुदळ मारून बरोबर तेथ फरशीची सुरुवात झाली. ऐकिला तो आवाज मात्र बाबांनी ओरड केली विचित्र. धरिला तात्काळ नृसिंहावतार नेत्र टवकार भयंकर. कोण मारितो कुदळीचा फटका
करीतो तयाला कमरेत लटका, बोलत उठलेच घेऊनी सटका, भीतीचा धडका समजता. कुदळ टाकून मजूर पळाला, जो तो उठून धावत सुटला. काकांचाही जीव दचकला, तो हातची धरिला बाबांनी. म्हणती जातोस कुठे बैस खाली, इतक्यात तात्या लक्ष्मी आली. तयासही शिव्यांची लाखोली, मनसोक्त वाहिली बाबांनी. अंगणाबाहेर जी मंडळी, तयासही शिविगाळ केली. इतक्यात भाजल्या भुईमुगांची थैली, ओढून घेतली पडलेली. बाबा असता त्वेषावेशी, पळाले जे भीतीने चौपाशी. एखाद्याची ती मशिदीसी, पिशवी असेल की पडलेली. दाणे असतील पक्का शेर, मूठ मूठ काढूनी बाहेर. चोळून या हातावर, मारुनी फुंकर साफ करीत. मग ते स्वच्छ झालेले दाणे, महाजनींकडून खावविणे. एकीकडे शिव्याही देणे, एकीकडे चोळणे सुरूच. खाऊनी घे म्हणत म्हणत, स्वच्छ दाणे हातावर ठेवीत. काही आपणही तोंडात टाकीत, पिशवी संपवीत येरीती. दाणे संपता म्हणती आण, पाणी लागली मज तहान. काका आणीती झारी भरून, स्वये ते पिऊन पी म्हणती. काका पिता तयास वदती, झाली जा तुझी बंद बृहती. मेले कुठे ते बामण म्हणती, जातया प्रती घेऊन ये. असो पुढे मंडळी आली, मशीद पूर्वीप्रमाणे भरली. फरशीस पुन्हा सुरुवात झाली, मोडशी थांबली काकांची. जुलाबावर हे काय औषध, परी औषध तो संतांचा शब्द. येतील तो जो मानी प्रसाद, तयान अगद आणिक. हरदा शहरचे एक गृहस्थ, पोटशूळ व्याधीग्रस्त. 14 वर्षे जाहले त्रस्त, उपाय समस्त जाहले. नामतयांचे दत्तोपंत, कर्णोपकरणी ऐकली मात. शिर्डीत साई महासंत, दर्शने हरतात अपाय. परिसूनिया ऐसी कीर्ती, गमन केले शिर्डी प्रती. चरण साईंचे माथा वंदिती, करुणा भाकिती तयांते. बाबा 14 वर्षे भरली, पोटशूळे पिच्छा पुरविली. पुरे आता परमावधी झाली, शक्तीन उरली भोगावया. केला न कोणाचा घातपात, अवमानिली न मायतात. नाठवे पूर्वजन्मीची मात, जेणे हे होतात कष्टमज. केवळ संत प्रेमावलोकन, संत प्रसाद आशीर्वचन. येणेच होय व्याधी निरसन, न लगे आन काहीही. तैसाच अनुभव दत्तोपंता, बाबांचा करपडता माथा. विभूती आशीर्वाद लाधता, आराम चित्ता वाटला. मग महाराजांनी तयास, ठेवूनी घेतले काही दिवस. हळूहळू पोटशूळाचा त्रास, गेला विलयास समूळ. असो ऐसे हे महानुभाव, कायवानु मी तयांचा प्रभाव. परोपकृती हा नित्य स्वभाव, जया सद्भाव चराचरी. गाऊ जाता हे शब्द स्तोत्र, एकाहुनी एक विचित्र.
आता पूर्वानुसंधान सूत्र भीमाजी चरित्र चालवू. असो बाबा उदी मागविती भीमाजीस थोडी देती. थोडी तयाच्या कपाळाला फासिती शिरी ठेविती निजहस्त. जावया बिऱ्हाडी आज्ञा झाली पाटील निघाले पाय चाली. गाडी पर्यंत आपुले पावली गेले हुशारी वाटली. तेथून निर्दिष्ट जागीच जात स्थान जरी होते संकोचित. परिते बाबाही केले सूचित हेच की महत्व तयाचे. चोपण्यांनी नवथर चोपिली म्हणून जमीन होती ओली. तरी बाबांची आज्ञा मानिली सोयी लाविली तेथेच. गावात मिळती जागा सुखी भीमाजीच्या बहुत ओळखी. परिस्थान जे आले बाबांचे मुखी सोडून आणिकी नव जाणे. तेथेच दोन पाथरिले गोण वरी पसरुनिया अंथरुण. करुनिया स्वस्थ मन केले शयन पाटलाने. तेच रात्री ऐसे वर्तले भीमाजीस स्वप्न पडले. बाळपणीचे पंतोजी आले मारू लागले तयाते. हाती एक वेताची काठी मार मारोनी फोडिली पाठी. सवाई मुखोद्गत भावयासाठी केले बहुकष्टी शिष्याते. सवाई तरी होती कैची जिज्ञासा प्रबळ श्रोतयांची. म्हणून अक्षरे अक्षरतीची देतो समूळची परिसली जी. जी सगमे पद अन्य गृही जर ठेवियले जणू सर्पशिरी. वाक्य जिचे अति दुर्लभ जापरी दुर्मिळते धन लोभी करी. कांत समागम तेच गमे सुख पर्वनसे जरी वित्त घरी. शांत मने निज कांत मते करी कृत्य सती जनितीच खरी. परी हे शासन कशासाठी हे तो काहीच कळेना गोठी. पंतोजी टाकीना वेताटी पेटला हट्टी अनिवार. लगेच पडले दुसरे स्वप्न ते तो याहून विलक्षण. कोणी एक गृहस्थ येऊन छाती दडपून बैसला. हाती घेतला वरवंटा वक्षस्थळाचा केला पाटा. प्राण कासावीस आले कंठा जणू वैकुंठा निघाले. स्वप्न सरले लागला डोळा तेणे मनास थोडा विरंगुळा. उदयाचला सूर्य आला जागा झाला पाटील. हुशारी वाटे अपूर्व मना समूळ मावळे रोगाची कल्पना. पाटावर वंटा छडीच्या खुणा आठव कोणा पाहण्याची. स्वप्नास जन आभास म्हणती परी कधी ये उलट प्रतीती. तेच मुहूर्ती रोगोच्छिती दुःख निवृत्ती पाटीला. पाटील मनी बहुधाला की वाटे पुनर्जन्म झाला. मग तो हळूहळू निघाला दर्शनाला बाबांचे. पाहोनी बाबांचे मुखचंद्रा पाटीलाचे आनंद समुद्रा. भरते दाटले आनंद मुद्रा नयनातंद्रा लागली. प्रेमाश्रूंचे वाहती लोट पायांवरी ठेविले ललाट. वेतशासन हृदय स्फोट परिणाम स्पष्ट सुख करी. या उपकारासी उतराई होईन मी पामर काई.
हे तो अशक्य म्हणून पायी केवळ डोई ठेवितो. येणेच माझी भरपाई याहून अन्य उपाय नाही. अचिंत्य अतर्क्य हे नवलाई बाबा साई आपुली. असो ऐसे ते पवाडे गात पाटील महिना राहिले तेथ. पुढे नानांचे उपकार स्मरत होनी कृतार्थ परतले. ऐसे ते भक्ती श्रद्धान्वित पाटील आनंद निर्भर चित्त. साई कृपा कृतज्ञतायुक्त वरचे वर येत शिर्डीस. दोन हात एक माथा स्थैर्य श्रद्धा अनन्यता. न लगे दुजे साईनाथा एक कृतज्ञता ते भावी. होता कोणी विपदग्रस्त सत्यनारायणा नवसित. तयाचे सांग व्रत आचरत संकट निर्मुक्त होतास्ता. तैसेच पाटील सत्य साई व्रत तैपासाव करू लागत. प्रत्येक गुरुवारी सदोदित सुस्नात व्रतस्थ राहुनी. जन सत्यनारायण कथा पाटील अर्वाचीन भक्त लीलामृता. दास गणू कृत साई चरिता सप्रेमता वाचित. त्या 45 ग्रंथाध्यायी गणुदास भक्ता अनेका गायी. त्यातील साईनाथ अध्यायत्रयी सत्य साई कथाती. व्रता माझी उत्तम व्रत पाटील ही अध्यायत्रयी वाचित. पावले सौख्य अपरिमित स्वस्थ चित्त जाहले. आप्त इष्ट बंधू समेत पाटील मिळवूनी सोयरे गोत. करीत नेमे सत्य साई व्रत आनंद भरित मानसे. नैवेद्याची तीच सवाई मंगलोत्सव तैसाची पाही. तेथे नारायण येथे साई न्यून नाही उभयार्थी. पाटीलाने घातला पाठ गावात पडला तोच परिपाठ. या सत्य साई व्रताचे पाठ लागो पाठ चालले. ऐसे हे संत कृपाळ प्राप्त होता उदय काळ. दर्शने हरिती भवजंजाळ काळ ही मागे परतविती. आता येथून पुढील कथा वर्णील एकाची संतती चिंता. संता संतांची एकात्मता चमत्कारता प्रकटेल. नांदेड शहरीचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी. मिळवील बाबांचे आशीर्वादासी पुत्र पोटासी येईल. मौली साहेब तेथील संत तयांची खूण बाबा पटवीत. पारसी मग आनंद भरीत गेला परत निज ग्रामा. अति प्रेमळ आहे कथा श्रोता परिसिजे स्वस्थ चित्ता. कळोनी येईल साईची व्यापकता तैसीच वत्सलता तयांची. पंत हेमाड साईंसी शरण संता श्रोतया करितो नमन. पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण कीजेजी. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते भीमाजी क्षय निवारणं नाम त्रयोदशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.